नाही पण नाही काही नाही अशी बुडी खतरनाक. मग काय झालं भावनातलं शिक्षण खलास. चला यायला दर्यापूरला घेऊन. मग दर्यापूरला खोली गेली आणि तिथं पोरं ठेवलं 4-5 जण. आणि त्या पोरापाशी राहावं कोणा. मग त्या पोराला त्या बुडीला ठेवलं. मग बुडी द्यायला झोपून द्यायला खाऊ ना द्यायला काही झाला का टाकला चहा नाही तुम्हाला पण नाही तुम्हाला जेवायला देणार नाही असं त्या बुडीला हमेशा सुरू. पोट्टे त्याला सुरू केलं. काही पोरं चालले क्रिकेट पाहायले, काही पोरं चालले कबड्डी पाहायले, कोणी चाललं टीव्हीच्या पुढे बसले. यायला उद्या घरी नाही अभ्यास करा नाही तर देवाचं भजन करा. अशी ती बुडी पक्की खतरनाक होती एकदम. हे एवढे मोठे मोठे जाळे हातपाय होते साऱ्या कमटा उघड्या पडलेले. आणि हे बुडी दर्यापूरला असताना एक दिवस अशा लहान पोरांना हट्ट घेतला. ते म्हणे आजी आम्ही टीव्ही लावतो आणि आमच्या बरोबर जर तू एक सिनेमा पाहत असशील ना तर आम्ही जेवतो नाही तर आम्ही जेवतच नाही. आता झाले 5-6 जणांची गँग तयार. नाही जेवत पाहतं का आमच्या बरोबर. मग ते बुडी म्हणे बापा माय बापापासून दूर आणले नाही लेकर आणि हे जर जेवले नाही तर काय करू. म्हणजे ठीक आहे जेवण घ्या पाहू म्हणे सिनेमा. मग सिनेमा पाहायला सिनेमा होता तेरे मेरे सपने पाहायला सिनेमा. मग बुडी खुश झाली. मग बाबा आता म्हणे नाही म्हणे आता दुसरा आणतो म्हणे आता. मग दुसऱ्या दिवशी दुसरी कॅसेट आणली पोरायला. दुसऱ्या कॅसेटवर मैंने प्यार किया लावली कॅसेट. बुडी ते पाहून राहिली. बुडी म्हणे बापा आईने घेतून म्हणे 2-2 अभिदा बच्चन दिसतात. आईनं काढूनच ठेवतो म्हणे एकच आईनं म्हणे त्याच्यात डब्बल थोडं राहिले. म्हणजे बुडी पाहायला मिळाली सिनेमा. तिसऱ्या दिवशी बुडीनं स्वतःच म्हटलं आज कोणत्या अंतर म्हणे कॅसेट चांगले आण म्हणे बापा. मग त्या पोराने दुसरी कॅसेट आणली. झाले 3 दिवस 3 सिनेमे झाले. पण 3च पिक्चर बुडीनं पाहिले. 4था पिक्चर पाहायचं काम नाही. 4थ्या दिवशी पायटीच उठली आणि पायटीच उठली की धावतच निघाली मार्केटमध्ये गेली. प्लास्टिक लिपस्टिक तोंडाला लावायचं जे काय असेल टिकल्या फेकल्या सारं एवढ्या मोठा पन्नीत गाठोडं बांधला आणि चालली घेऊन पुढे. आली कुठं एकदम ब्युटी पार्लरला. आणि ब्युटी पार्लरवर पुढे आली आणि तिने घेतलं त्याचं काय काय करवतो करून तिथं. आणि तिथून निघाली लगेच कॅसेटच्या दुकानावर एकदम डायरेक्ट. ते म्हणे दुकानदार साऱ्यात चांगली कॅसेट कोणती आहे. साऱ्यात चांगल्या सिनेमाची कॅसेट कोणती आहे. तो म्हणे आता या बुडीनं कोणत्या सिनेमाची सांगू म्हणे बाबा. तो म्हणे आजी आता नवा निघालेला सांगू का एखादा म्हणे सांग. त्याने सांगितलं 2-4 नावा. तुझ्यापाशी सैराटची नाही काय रे म्हणजे एखादी. तो म्हणे आहे सैराटची आहे. मग सैराटची कॅसेट दे म्हणे. मग सैराटच्या कॅसेटची मी गोष्ट ऐकली म्हणे. ते कोल्हापुरातल्या पोरानं हिरीत उतरली म्हणे. कोण आरची ते नावाने सांगा तुम्हाला नाव पाठ आहेत ते. एखादा अभंग पाठ नाही झाला पण ते नाव पाठ राहिला. आरची म्हणे हिरीत आहे असं समजून म्हणे परशाने टाकले म्हणे उडी. आणि जशी उडी टाकली म्हणे त्याला वाटलं खाली असेल हरची तर खाली होते म्हणे टोपदार फरशी. जसा गेला म्हणे एकदम त्या फरशीवर डोकं आपटलं म्हणजे दादा रंगीत होऊन आला म्हणे पाहिजे. म्हणजे त्या पोराला काय समजते म्हणे असं समजतात माणसं माझ्यासारखे पाहिजेत म्हणे. मग त्या कॅसेट